आपण पहिले तर अर्थातच गोलंदाज शंकर पवार ज्यानं 3 विकेट घेतलेत. टीम लगेच दुसरी मैदानामध्ये दाखल झाले. एक चांगली मॅच आपल्याला बघायला भेटेल. मॅच क्रमांक 4 आता चालू होईल. लाईनअप करून डगआउट मध्ये जावा आणि नंतर या. चालेल. टीम आता डगआउट मध्ये पोहोचलात. आता तिथून बाजूबाजूनं कडकडनं या लगेच व्यासपीठावरती करूया तुमच्या सगळ्यांचे पगार आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात आणि त्याचबरोबर प्लेअर गेम चेंजर देखील आपण देऊयात. थँक्यू. अंपायर्सचं कौतुक करतो आम्ही. दोन्ही अंपायर्स थँक्यू सो मच. या सावलीमध्ये आपण आराम करा आणि नेक्स्ट मॅच साठी सज्ज व्हा. अध्यक्ष शिवाजादव बॉस दत्ता मामा आणि संपूर्ण विठ्ठलवाडी वरून या ठिकाणी ही मंडळी दाखल झाली. त्या सर्वांचं सहर्ष सरशाचं स्वागत करूया. आज पाटण टेनिस क्रिकेटला जर पाहिलं तर एक वेगळी ओळख आणि एक हक्काचं व्यासपीठ ज्यांनी निर्माण करून दिलं अर्थातच शिवाजादव बॉस यांचं देखील शुभागमन आणि आमचे दत्ता मामा आणि संपूर्ण विठ्ठलवाडी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. डीजे चेतन देखील उपस्थित आहेत. यावेळेला बॅट चेंज तर सचिन सूर्यवंशी यांच्यासाठी सामनावीर आणि कॅश प्राइज 2000 रुपये या ठिकाणी दिलं जाईल. शिवा जाधव बॉस यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल. पाटण तालुका आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आज जर पाहिलं तर एक शिवा जाधव यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब. यावेळेस फटका फसलाय. कॅच इथे घेतली आणि धक्का क्रमांक पहिला टीम निहार फायटर्स या टीमला लागला पहिला धक्का. पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओ माय गॉड, काय घडलं जातंय. फलंदाज गणेश सुर्वे बाद झालाय. निहार फायटर या टीमचा आयकॉनिक खेळाडू ज्याने कालच्या दिवसामध्ये 15 चेंडू 26 धावा केल्या होत्या. शंकर पवार यांना देखील कॅच प्राइज आहे. आज संपूर्ण जय बजरंग बली 11 अगदी 11 मध्ये जवळपास 7-8 खेळाडूंचा आज पगाराचा दिवस, कारण की त्यांनी या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली. चांगली गोलंदाजी. त्याचबरोबर आदिजी आचरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूयात सरचे स्वागत. त्याचबरोबर संतोष पवार यांना देखील कॅश प्राइज दिले जात आहे या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन गायकवाड आलाय. स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस थोडीशी दिशा खराब आपल्याला पाहायला मिळते. सूरज पवारची वाईट बॉल आलाय.
तन्मयीचे संपूर्ण मित्र परिवार आहेत आणि छोटेसे सर्व लहान खेळाडू यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही. त्यांच्याकडून तन्मयसाठी 101 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. गेम चेंजर शंकर पवार व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आले. आज संपूर्ण व्यासपीठ खचाखच भरलाय. कुटरी प्रीमियर लीग या स्पर्धेचे उत्कंठा आता शिगेला पोहोचले. एक्स्ट्रा रन आले. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. सूरज पवार चांगली गोलंदाजी. टीम नीट फायटर या टीम कडून करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शंकर पवार ठरलेत या मॅचचा गेम चेंजर. जय बजरंगबली 11 या टीमला ही मॅच जिंकणं खूप इम्पॉर्टंट होतं. गुरुकृपा 11 या टीमची विजय घोडदौड कुठेतरी रोखून ठेवले. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न. यस नो व्हाईट बॉलचा इशारा. पंच तुषार बापू यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन आली आहे. चला व्यासपीठ खाली करा आणि तन्मयचा जो मित्र परिवार आहे त्याच्याकडून तन्मयच्या कॅच साठी 101 रुपयाचे कॅश प्राइज आले. चला तुम्ही तिकडे जा आणि त्यांना कॅश प्राइज या ठिकाणी द्या. तन्मयचा संपूर्ण मित्र परिवार आज या लांडग्या खेळाडूंनी देखील दिलदारपणा. तन्मय या ओके. तन्मयने जो जेल टिपला अगदी खेळून झाल्यानंतर तुम्ही द्या, तुमच्या जवळच ठेवा. तन्मय सध्या खेळतोय टीम नीट फायटर कडून आणि तन्मयसाठी लगेचच कलेक्शन या ठिकाणी गोळा केलं त्यांच्या मित्र परिवाराकडून. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय परंतु टायमिंग इथे प्रॉपर नाहीये. आणखीन एक धक्का टीम निहार फायटर्स या टीमला फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा धक्का टीम निहार फायटर्सला. निहार फायटर्स विरुद्ध नीट फायटर्स अशी मॅच. नीट फायटरचा आयकॉनिक खेळाडू गणेश सुर्वे बाद झाला. अगदी स्वस्तामध्ये पहिल्याच बॉल वरती गणेश बाद झाला. निहार फायटर्स या संघाने इथे टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर सूरज पवारने सांगितलं की आम्ही बॉलिंग करू आणि विशेष जर पाहिलं तर ही खेळपट्टी अश्विन दादा ज्या पद्धतीनं कधी गोलंदाजीला साथ देते कधी फलंदाजीला, अर्थातच दोन्ही बाजूला समसमान संधी ही खेळपट्टी क्रिएट करते. आणि दुपारच्या सत्रामध्ये बॅटरचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळेल. अगदी अतिथी मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण निहार फायटर्सला नीट फायटर्सला सपोर्ट करणारी आता संपूर्ण ही मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल शंभूराज लोहार. डावखुरा फलंदाज. गोलंदाजीवरती सूरज पवार दाखल झालाय. आणि संदीपजी सुर्वे साहेबांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी मुंबईवरून दाखल झालाय. आणखीन एक धक्का. पण सूरज पवारच्या या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट माघारी परतल्यात. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. तुषार बापू सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणि व्यासपीठावरती आज जर पाहिलं तर पाटण तालुका आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवा जाधव बॉस, त्याचबरोबर आमचे दत्तात्रय मामा, यानंतर डीजे चेतन आणि विठ्ठलवाडीचे संपूर्ण
शिवाजादव बॉस यांचा संपूर्ण फॅन फॉलोअर्स, त्यानंतर संदीपजी सुर्वे साहेबांचा संपूर्ण मित्र परिवार आज या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरती त्यांचं सहर्ष स्वागत. आदित्य आचरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. मारुती सकपाळ गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. अमितजी ठाकरे साहेब, दीपकजी शिंदे साहेब, राहुल सागर, त्यानंतर संतोषजी पाटील, अशोकजी भाई, दादाजी पवार, तानाजी पवार, संतोषजी पाटील, सुनीलजी दर्गे साहेबांचं शुभ आगमन. यावेळेस दिशा थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर कुठेतरी मारा ठेवायचा प्रयत्न केला होता, परंतु व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा, पण धावा कशा येऊ द्या, धावा येणं अपेक्षित आहे टीम बॅटिंग करणारा नीत फायटर या संघाला, कारण की पहिल्या षटकामध्ये सूरज पवारने कंजूशी गोलंदाजी केली. सूरज पवार जर पाहिलं तर या टीमचा एक प्रमुख खेळाडू. यात्रेमध्ये देखील त्यांनी पैसा खर्च केला नाही, बॉलिंग करत असताना त्यांनी धावा खर्च केला नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल सूरज पवारचे, कंजूस गोलंदाज. आणि आता मारुती गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. लाईन आणि लेनचा जर पहिला विचार केला तर मारुती सकपाळ यांचं कौतुक करेन. एक अवांतर धाव जरूर खर्च केले, परंतु 3 डॉट बॉल देखील घेतलेत. माफ करा, दोन डॉट बॉल, अर्थातच 2च बॉलचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस फक्त फ्लिक केलाय. मनगटातील ताकद, नजाकत याचा पुरेपूर वापर. बॉल करतोय सीमारेषा पार, चौकार. आता चौकार आलाय. बऱ्याच कालावधीनंतर या पहिल्या डावामधील पहिला चौकार आलाय. आता बॅटर संदीप सुपुगडे यांच्या बॅट मधून. संदीप सुपुगडे, विक्रम सुतार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून देखील नीत फायटर या संघाकडून संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संदीपजी सुर्वे यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला नीत फायटर आपल्याला बाजीरावजी कदम साहेबांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला, तर संदीपजी सुर्वे साहेबांच्या संघ मालकीचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. निहार फायटर्स, संदीपजी सुर्वे साहेबांचा हा संघ चांगली कामगिरी करत असताना, तर दुसऱ्या बाजूला नीत फायटर कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. यावेळेस अगदी स्लॉट मध्ये होता, परंतु कॅच इथे ड्रॉप झाली. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. बाजीरावजी कदम साहेबांच्या संघ मालकीचा संघ नीत फायटर, तर दुसऱ्या बाजूला संदीपजी सुर्वे साहेबांच्या संघ मालकीचा संघ निहार फायटर्स. आणि याच संघाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी दाखल झालाय. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर मारा. पंच तुषार बापू पुन्हा एकदा वळतायत, इशारा करतायत व्हाईट बॉल. अगदी पंचांचं खऱ्या अर्थानं कौतुक करेन, कारण की 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानामध्ये खेळाडू 5 ओव्हरचा सामना जर केला ना, तर त्यांना कुठेतरी क्रांप येताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. चौदा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस सातत्याने लेग स्टंप वरती मारा ठेवलाय. ऑनसाइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. सूरज पवारचं कौतुक करेन. चप्पल चिता हे पागेवाडी गावाला बिलॉंग करणारा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 15 धावा धाव फलकावरती लागले गेल्या. 7.50 चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा. विक्रम सुतार, नाना, चला पक्की, कारण की थोडेसे लाईन कुठेतरी डिस्प्ले होत नाहीत. आणि ज्यावेळेस आपण थर्ड अंपायर रनआउट साठी ज्यावेळेस किंवा नो बॉल साठी ज्यावेळेस रिव्ह्यू घेऊ, त्यावेळेस मात्र या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आयोजक कमिटीला विनंती असेल तर अतिथी मान्यवर आदेश आचरे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यांचा पण स्वागत सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत.
अगदी ग्रामपंचायत चौगुलवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सचिन बाबा आचरे यांचे बंधुराज आदेश आचरे, त्याचबरोबर मयूर आचरे, अभिजित आचरे यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून, त्याचबरोबर अमितजी ठाकरे साहेब, दीपकजी शिंदे साहेब, चला आदिजी आचरे, मयूर आचरे आणि संपूर्ण ही मंडळी या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी जय बजरंगबली 11 या संघाला पाठबळ देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं आपण सरस स्वागत या ठिकाणी करूया, सत्कार करूया. दोन ओव्हरचा इथे खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हर नंतर 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गणेश सुर्वे पहिल्याच बॉलवरती बाद झाला आणि कुठेतरी संघाला अडचणीत पण संपूर्ण ही आचरेवाडीची ही मंडळी या ठिकाणी कोठरे प्रीमियर लीग, त्याचबरोबर कोठरे प्रीमियर लीगला पाटण तालुक्याचा ब्रँड अँबॅसिडर अर्थातच मिस्टर गणेश सुरेश शिंदे मराठवाडी, त्याचबरोबर बजरंगजी केसरी मालदन यांच्याकडून देखील खास करून नवी मुंबईवरून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आज कोठरे प्रीमियर लीग ही फक्त कोठरे गावापुरती मर्यादित न राहता नवी मुंबईमध्ये देखील कोठरे प्रीमियर लीगचा आनंद या ओमसाई MTCच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून घेतला जातो. आणि बजरंगजी केसरे साहेब आणि गणेश शिंदे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या जात आहेत. यावेळेस डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पण अश्विन कुठेतरी दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी थोडीशी शांत झाले, धावा बनत नाही आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये धावा बनवल्या जय बजरंगबली 11 ने, परंतु या मॅच मध्ये त्याच धावा शांत होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेत फटका केला. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 1-2 विकेट आले, तर तिथून पुढे स्कोर पिकअप घेत नाही आणि तेच घडलं जातं या मॅच मध्ये देखील. जे घडलं दुर्वा फायटर्स या टीमच्या माध्यमात जर पाहिलं, दुर्वा फायटर विरुद्ध श्रीराम 11 40 धावांचा टार्गेट होता. अनिकेत शेजबन थोडंसं हलक्यात घेतला आणि हलक्यात जर तुम्ही मॅचला घेतलं तर तुमचा कार्यक्रम फिक्स, आणि तो कार्यक्रम या ठिकाणी दुर्वा फायटरचा झाला, कारण की 40 धावा डिपेंड केल्या श्रीराम 11 या टीमनं. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करेन गोलंदाज शिवाजी सुपुगडे यांचं. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या 17 धावा, तिसरं षटक मार्गस्थ असताना निहार फायटर्स या टीमला सपोर्ट करण्यासाठी खास करून मुंबईवरून या ठिकाणी ही सर्व मंडळी दाखल झालेत. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली जाते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. पण स्वतः संघमालक संदीप सुर्वे यांचा आवाज मात्र इथे वाढलाय, कारण की त्यांचे पाठीराखे आता मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि संघाला चेअरअप करत असताना आत्मविश्वास निर्माण करून देत आहेत. जखमेवरती पुन्हा एकदा मीठ चोळलं जातं. जी एसटी खराब आहे तिलाच कुठेतरी सातत्याने दुरुस्तीचं काम आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. कोठरी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 आणि पर्व क्रमांक 4 सुरू असताना तिथे पर्व क्रमांक 5 बद्दल चर्चा केली जाते. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. आता मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणखीन एक फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. संदीप सुपुगडे बाद होताना पाहायला मिळेल. जो खेळाडू आघाडीला आला होता, संघर्ष करत होता कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड करण्याची, परंतु पार्टनरशिप ते तोडून काढले. चौथा धक्का टीम नेट फायटर या टीमला लागलाय. दुपारचं सत्र, कडाक्याचं ऊन आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये KPL थांबलेले नाही. 4.0 मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी अप्रतिम दर्जाचं आयोजन. पहिल्या 3 वर्षामध्ये जर पाहिलं तर कोठरी क्रिकेट असोसिएशन भरपूर मेहनत घेतली, कारण की स्पर्धेचा पहिला दिवस व्हायचा, दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, अनेक संघर्ष. परंतु या संघर्षामधून जे नेतृत्व निर्माण होतं, संघर्षामधून जे काही निर्माण होतं ते कायमस्वरूपी टिकणार असतं. आणि कोठरे क्रिकेट असोसिएशनने KPL याच संघर्षामधून, याच मातीमध्ये संघर्ष केला आणि याच मातीमध्ये 4थ्या वर्षामध्ये, 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट आपल्याला
चला बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत गणेश लोहार आलाय. आल्या शपलवून केण्याचा प्रयत्न, लेगस्टिकचा थोडासा बाहेर बॉल, पंचांचा इशारा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन आली. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती, 19 धावा. गणेश लोहार लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारा खेळाडू, परंतु लेदर बॉल आणि टेनिस बॉल मध्ये बरंच काही साम्य आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती, 20 धावा. थँक्यू सो मच शिवा जाधव बॉस, दत्ता मामा, डीजे चेतन आणि संपूर्ण विठ्ठलवाडी वरून खास करून या स्पर्धेसाठी दाखल झालेली या क्रिकेटचे चाहते, आपलं मनापासून आभार. उद्याच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झालात, या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या, शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. चला चौथं षटक, चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सूरज पवार आलाय. स्ट्रायकर हिंडला आपल्याला पाहायला मिळेल गणेश लोहार. पहिला बॉल, यावेळेस पहिल्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावला, लॉफ केला, परंतु झाडाला बॉल लागला तर कंपल्सरी तुम्हाला धावा धावून घ्यायच्या आहेत. कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचला सुरुवात होण्या अगोदर हे काही नियम आहेत आणि त्याची क्लिअरिटी आम्ही करून घेतलेली आहे, कारण की क्रिकेटमध्ये या मैदानामध्ये काय काय प्रकार घडू शकतात याचा बारकाईने अभ्यास केलाय. 22 धावा आणि सूरजच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी. यावेळेस फटका दमदार, बॉल जाईल सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, हाय अँड हँडसम बिग हिट आपल्याला पाहायला मिळतोय. आला होतो षटकार आणि आता मात्र सूरज पवारच्या पॉवर वरती आक्रमण, अटॅक, हल्ला चढवलाय, षटकार आलाय. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती. अश्विन सुपुगडे यांचं देखील कौतुक करेन, कारण की सलगच्या दुसऱ्या मॅच मध्ये त्यांच्याकडून स्कोरिंगची भूमिका निभावली जाते. आणि कौतुक करेन कुठरी अक्षय असू द्या, अश्विन असू द्या, सुहास दादा, अगदी आमचे शिवाजी दीक्षित साहेब असू द्या, कारण की त्यांनी स्वतःची जबाबदारी, त्यांना माहिती आहे की आपण या आयोजनामध्ये काय काम करू शकतो. आपला टर्म झाला, आपली मॅच झाली, लगेचच या स्कोरिंगची भूमिका घ्या, न सांगता न सूचना देता ही मंडळी चांगल्या पद्धतीनं आपली भूमिका निभावतायत. आणि याचमुळे KPLचं चौथं पर्व. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल समोर आले, परंतु बॉलला थोडंसं आणखीन पाठीमागे ठेवलं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सूरज पवारची. सूरज पवार, पण सूरज पवारने बराच काळ क्रिकेटमध्ये व्यतीत केलाय, परंतु सातत्याने जर पाहिलं तर त्यांच्या गावचा संघ अस्तित्वात नसल्यामुळे सूरज पवार कुठेतरी पाटण क्रिकेटमध्ये तितकासा प्रसिद्ध झाला नाही. परंतु सूरज पवार KPL ज्या वेळेस चर्चा, यावेळेस क्लीन बोल्ड, यष्ट्यांचा घेतला वेध आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना मात्र इथे दिलं जाईल या विकेटसाठी. ₹500 GP आलाय, पण खेळत असताना मोबाईल बंदी आहे, त्यामुळे अगदी ज्यांच्याकडे मोबाईल असेल त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला असेल. ₹500 GP झालेत. 28 धावा धावफलकावरती. वेळ जास्त घेऊ नका. आज सकाळी सुरुवात टायमिंग वर झाले, परंतु मॅच कुठेतरी डिले होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की काल 11ला सुरुवात होऊन याच टायमिंगला तिसरा चौथा सामना सुरू होता. आज 9:30ला बरोबर बॉल पडलाय, परंतु आता दुपारची 1:30 वाजायला आलेत. चौथा सामना इथे सुरू आहे. चला टीम नीत फायटर, बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत सांगा. नाना, अस्मित नलवडे. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर मारा, वाईट बॉल. स्वतःवरती नाराज असेल, परंतु चेहऱ्यावरती स्मित असे आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिली सूरज पवारची. पहिल्या षटकामध्ये गणेश सुर्वेचा काटा काढला, त्याच्यानंतर 2 विकेट प्राप्त केल्या. आतापर्यंत 4 विकेट घेतल्यात सूरज पवारने या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस पहा चांगली गोलंदाजी 4 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकानंतर टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती आणि अस्मित नलावडे यांनी जर षटकार ठोकला तर त्याच्यासाठी त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज. पाहता क्रिकेट बदललं. एक काळ असायचा की एखादा खेळाडू घरातून क्रिकेट खेळायला गेला तर त्याला पाठीमागे आल्यानंतर शुभेच्छा नसायच्या तर शिव्या असायच्या. परंतु आज एक खेळाडू क्रिकेट खेळायला आला तर त्याचं संपूर्ण घरदार इथे त्याचा खेळ बघण्यासाठी KPL बघण्यासाठी आणि टेनिस बॉल क्रिकेट बघण्यासाठी भरपूर मंडळी गर्दी करते. ते क्रिकेटचा काळ इथे बदललाय आणि आज क्रिकेटला खऱ्या अर्थाने एक मोठा ग्लॅमर आपल्याला पाहायला मिळतो. आज ISPL सारखी टेनिस बॉलची लीग स्पर्धा आपण पाहिली, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आणि त्यामध्ये जर पाहिलं तर अनेक खेळाडूंना अगदी 15 लाख 16 लाख 20 लाख अशा बोली आपण पाहतो. अर्थातच टेनिस बॉल मध्ये देखील करिअर होऊ शकतं, परंतु त्याच्यावरती तितका फोकस करणं आणि तितकी मेहनत करणं गरजेचं आहे. आज त्याचबरोबर पैलवान निलेश पाटील यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. त्यांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत. पैलवान निलेश पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. अगदी आता मला वाटतं एअरपोर्टला कुठेतरी आपली भेट झाली असावी आणि तिथे ओळख झाली आणि पैलवान निलेश दादा यांचं देखील शुभागमन. पण क्रिकेटने दिलेली ओळख भरपूर काही सांगून जाते आणि क्रिकेटमुळे बरीच ओळखीची माणसं चांगल्या मैत्रीच्या नात्यामध्ये रूपांतरित होतात आणि आजच्या दिवसामध्ये पैलवान निलेश दादा पाटील यांचं शुभागमन. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी, पायांचा वेध घेतलाय, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विक्रम सुतार नाना यांना मात्र थांबवलंय. शेवटचं षटक आतापर्यंत जर पाहिलं तर पहिला बॉल व्हाईट बॉल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल. आतापर्यंत 2 बॉल झालेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती. बॉलर बॅक ड्राईव्ह डॉट बॉल आलाय. पाहिजे कुठेतरी अस्मित नलवडेवरती कॅच प्राइज दावले, परंतु अस्मितला संधी मिळत नाहीये. कुठेतरी जाता जाता एखादा षटकार आला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज अस्मितच्या खात्यामध्ये येऊ शकतं, परंतु संधी आलेली नाही. एक धाव आली. एका धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते. 33 धावा फलकावरती. आणखीन एक लो स्कोर मॅच या मॅच मध्ये पाहायला मिळेल. काल जर पाहिलं तर 37 पर्यंत धावसंख्या पोहोचली होती. 40 धावा पहिल्या. आता या मॅच मध्ये किती धावा बनणार? 4 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. 33 धावा फलकावरती लागल्या गेल्या. अस्मित चांगली बॅटिंग करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सूरज पवारचा. असं वाटलं होतं सूरज पवारचा वार आणि आता फुलंदाजाला गार करतोय की काय, परंतु सुखरूपरित्या पोहोचला अस्मित. एक धाव आली. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती. आता 5 बॉलचा खेळ झाला समाप्त आणि या इनिंग मधील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. तर दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती असेल. या वेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. विक्रम सुतार नाना यांच्या बॅट मधून आलाय तो चौकार. पहिल्या डावाचा इथे खेळ झालाय समाप्त आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 38. 39 टार्गेट या ठिकाणी सेट केले. चला टॉस साठी या. चला आपण स्वागत सन्मान या आचरेवाडीवरून खास करून उपस्थित. यानंतर मुंबईवरून खास करून निहार फायटर्स या टीमला शुभेच्छा देण्यासाठी संदीपजी सुर्वे साहेब यांचा मित्र परिवार दाखल झालेला आहे. अमित ठाकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमित ठाकरे साहेब, दीपकजी शिंदे साहेब,
दीपकजी शिंदे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. राहुलजी सागर, संतोषजी पाटील, अशोकभाई, धनाजी पवार, तानाजी पवार, संतोष पाटील आणि सुनीलजी दर्गे या सर्वच मान्यवरांचा स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. चला राहुलजी सागर यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. संतोष पाटील, अशोकभाई आणि धनाजी पवार, तानाजी पवार, संतोष पाटील, सुनील दर्गे आपा ही संपूर्ण मंडळी खास करून चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. नीत फायटर्स तुम्ही वेळ जास्त घेऊ नका आणि नेक्स्ट मॅचचा मी कॉल देते टॉस साठी. या दोस्ती 11 आणि टीम RV 11 दोन्ही संघाचे कॅप्टन या. दोस्ती 11 उपस्थित आहे आणि RV 11 देखील उपस्थित आहेत. चला दोन्ही टीमचा आपण टॉस करत आहोत. अमितजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस केला जाईल. त्याचबरोबर सुनीलजी दर्गे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत आणि अमितजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोस्ती 11 आणि RV 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोठरे गावातीलच हे दोन संघ आज कोठरे प्रीमियर लीगच्या माध्यमातून लढताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी निहार फायटर या टीमच्या प्रत्येक षटकाराला पांडुरंग अण्णा पवार यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. निहार फायटर या टीमच्या अमित ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. हॅलो चेक. चला टीम दोस्ती 11 आणि RV 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अमितजी ठाकरे साहेब आणि पैलवान निधीदादा पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. एका बाजूला दोस्ती 11 आणि दुसऱ्या बाजूला RV 11, एका बाजूला अमोलजी सुपुगडे आणि दुसऱ्या बाजूला संदीपजी देसाई या दोन्ही कॅप्टन्सना आपण पाहतोय. खाली खाली पडू दे नंतर. चला टॉस आहे टीम कॉल आहे टीम दोस्ती 11चा आणि टॉस केला जातोय अमितजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते. टेल मागितला आणि हेड आला. टॉस इथे जिंकला टीम RV 11. आतापर्यंत थोडासा यावर्षी संघर्ष जरूर पाहायला मिळतो. या मॅच मध्ये काय गेम प्लॅनिंग असेल, टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग घेऊ. तो बॅटिंग करण्याचा निर्णय जास्त वेळ घेणार नाही कारण की मॅच सुरू आहे. दोन्ही टीम विजयासाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि दोस्ती 11 या मॅच नंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण आहे. आणि तन्मय कदम आपण व्यासपीठावरती या. आपला जो संपूर्ण किलबिल परिवार आणि मित्र परिवार आहे त्यांच्याकडून तुम्हाला 100 रुपयाचे कॅश प्राइज. पारस, स्वरूप, हर्षद, शिवम अपा या आणि सिद्धार्थ 5 पांडव आणि 5 मित्रांच्याकडून तन्मयसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज. चलो पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय आणि 40 धाबांचं लक्ष्य. प्रत्येक षटकाराला पांडुरंग अण्णा पवार यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. पहिल्या बॉल वरती 500 जमा झालेत सूरज पवार साठी. 40 धाबांचं टार्गेट. सूरज पवार आहे तो पावर आहे. सूरज पवार आहे तो फटक्यामध्ये दम आहे आणि तो दम दाखवत असताना आयोजक हाच विचार करत असतील की ही मॅच अगदी 2000च्या नोटा नाहीत, आता फक्त 500च्याच आहे. त्यामुळे सुट्ट करायची काही गरज नाही आहे. पहिल्या बॉलवरती 500ची करकरीत नोट. जत्रेमध्ये थोडासा पैसा वाचवला असेल परंतु क्रिकेटच्या जत्रेमध्ये तोच पैसा इथे खर्च करत असताना आता वार वाढले आणि दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजीची हवा आता आपल्याला पाहायला मिळेल कारण की इथून पुढे गोलंदाजाचं मरण आहे. दुपारच्या सत्रामध्ये सकाळपासून गोलंदाज चर्चेमध्ये राहिले परंतु आता बॅट्समन
चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहा मोठा फटका मारायचा होता परंतु थांबवलेला आहे सूरज पवारने. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? परंतु एकच धाव. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. सूरज पवार साठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. धावा 40 आहेत. अर्थातच 5 ते 6 षटकार मारले तर 3 ते 4 हजार. अगदी यात्रेसाठी सुट्टी घेतलेली आहे. एक सिंगल आले. सिंगलच्या नंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आणि सूरज पवारचं टार्गेट हेच राहील की या मॅच मध्ये अगदी लवकरात लवकर ही मॅच फिनिश करण्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळेल सूरज पवारचा. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस फटका फसलाय. ओ माय गॉड. अगदी संदीप सुर्वे सरांचा आवाज आला. संघ मालक त्यांना माहिती आहे सूरज इथे बाद झाला तर एवढा सारा मित्र परिवार मुंबईवरून आलाय, ते नाराज होतील. ते नाराज होता कामा नये. नाही 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 अजिबात नाही. त्याने सांगितलं आणि विकेट किपरनं त्यांचा मेसेज ऐकलाय. नाही तर नाही मी सोडतो काय. आणि कॅच ड्रॉप झालाय. ओके अगदी 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सूरज पवारला मिळालेलं जीवनदान किती महागात पडेल टीम नीट फायटर्सला हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर धावसंख्या अश्विन अपडेट करा. 9 धावा झाल्या. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि धावफलकावरती 8 धावा 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. ही मॅच देखील जर पाहिलं तर लो स्कोरर मॅचेस आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. अजून देखील 24 बॉल मध्ये 31 धावांची गरज. जे कुठे प्रीमियर लीगचे जे ध्वज लावलेत ते ध्वज मात्र तुम्हाला वाऱ्याची दिशा सांगतात. वारं कुठल्या बाजूला फिरलंय तर वारं आता फिरलंय निहार फायटरच्या बाजूला. वाऱ्याची हवा आता जर पाहिलं तर कुठेतरी सुर्वेवाडीच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. विक्रम सुतारनाना आलेत गोलंदाजीसाठी. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. एक धाव तर वेग आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे अंकित केल्या गेल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 11 या आकड्यावरती. अजून देखील जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. येणारे 23 बॉल 29 धावा. 23 बॉल 29 धावा. हवेचा वेग भरपूर परंतु सूरज पवारच्या बॅटिंगला त्याचा फायदा होणार का हे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र फटका चांगला. बॉल निघून चाललाय दणदण करत सीमारेषा पार. सूरज पवार सगळेच गार. येतोय तो चौकार. पंधरा या आकड्यावरती संदीप सुर्वे यांचा कॉन्फिडन्स काय सांगतोय की आता ही मॅच जिंकली ना तर आता पण डायरेक्ट फायनल मध्ये. परंतु सेमी देखील आहे पण डायरेक्ट तिकीट नाही आहे. इथे पिक्चर अभी बाकी आहे. यावेळेस ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश सुर्वे आलाय त्याला माहिती आहे परंतु थोडस फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि एका धावेचं रूपांतर दुसरी धाव. सूरज पवार असा खेळाडू आहे तो एका धावेला लगेचच दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100% योगदान देतो आणि याचमुळे सर्वाधिक धावा केपीएलच्या 4ही पर्वामध्ये जर पाहिलं तर सूरज पवारच्या नावावरती पहिल्या 3 पर्वाच्या तर राहिल्यात. आणि तो सूरज पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर वेगाने. सूरज पवारला माहिती आहे सिंगल डबल देखील जरी आल्या तरी मॅच पुढे जाऊ शकते. कारण की ज्या चुका अनिकेत शेजवरने केल्या त्या चुका मात्र इथे सूरज पवार करणार नाही या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 रन लॉस ऑफ 0 विकेट. 18 धावा. अजून देखील 22 ची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस कॅच इथे ड्रॉप होताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय.
संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक मार्गस्थ ही संपूर्ण टी शर्ट आपण पाहतोय. एखादी प्रीमियर लीग स्पर्धा रंगीबिरंगी जर करायची असेल तर त्यासाठी महत्वाचे टी शर्ट असतात, ड्रेस कोड असतो आणि खास करून विशाल दादा नलवडे आणि सागरजी नलवडे साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. चला डॉट बॉल आलाय आणि षटकाचे होते सांगता विकेट किपर अगदी एकही बॉल आतापर्यंत जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने गॅदर केलेलं नाही. आज जर पाहिलं तर यात्रेचं मटण नसणार आहे, कारण की ज्या टोपामध्ये मटण राहिलं असेल ते देखील रात्री धुवून व्यवस्थित ठेवलं असेल, कारण की आज अक्षय तृतीयेचा सण. आज तुम्हाला अगदी कोटऱ्यात काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे ही संस्कृती जपली जाते, संपूर्ण घरामध्ये अगदी पुरणपोळीचा आस्वाद आपल्याला पाहायला मिळेल, स्वाद पाहायला मिळेल. आणि विकेट किपर येता येता का होईना परंतु एखादी पोळी नक्कीच आणून आले असणार, कारण की ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिते 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी जर पाहिलं तर ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि या वातावरणामध्ये जर पाहिलं तर दमट हवामानामध्ये खेळायला खूप भरपूर मजा येते. वारं देखील आहे आणि हवा देखील आहे. सूरज पवारच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय आणि प्रत्येक षटकारासाठी जर पाहिलं तर पांडुरंग अण्णा पवार यांच्याकडून त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. काय बॅटिंग सातत्याने जर पाहिलं तर सूरजच्या पाठीवरती हे पैसे नाहीत मित्रांनो, तर कौतुकाची थाप आहे. सातत्याने आपल्या परिसराचं नाव मोठं करणारा हा खेळाडू आणि ते आकुट टप्प्याचा बॉल पाठीमागच्या दिशेत केलाय. आउटफील्ड थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळते. एक धाव तर वेगात, दुसरी धाव घेतली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल का? 2 धावा तर घेतल्यात आणि ते आता चेक केले जाते. चौकार इथे दिलाय. 4 धावा आल्या. अगदी छोटा खेळाडू त्याचं कौतुक करेन. आता सांगते बाबा चौकार, परंतु हातभर हात आत घालून बॉल टाकला त्यावेळेस मात्र सांगितलं नाही की चौकार भरून. आणि 4 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 धावा यावेळेस पा ऑन साइडला आता कुठेतरी मोठे फटके येत नाहीत अश्विन दादा, कारण की या सूरज पवार आणि ऋषिकेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अगदी मथुर आणि बाकासूर सारखी धावते प्रत्येक बॉल वरती. सिंगल डबल या धावा धावफलक हालता ठेवण्याचं काम करत असतात आणि हेच घडलं जात आहे. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. 16 रनची अजून देखील गरज जिंकण्यासाठी. 16 धावा जिंकण्यासाठी गरजेचं आहे. तिसरं षटक मार्गस्थ संदीप गायकवाड गोलंदाजीवरती. एक चौकार पहिल्या बॉलवरती, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. माफ करा 15 धावांची अजून देखील गरज आहे जिंकण्यासाठी. 39चं टार्गेट आहे. 38 धावा केल्या प्रथम बॅटिंग करत असताना नेट फायटर. 39चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. आज खास करून कौतुक करेन संदीपजी सुर्वे साहेबांचा संपूर्ण मित्र परिवार, अमितजी ठाकरे साहेब, दीपकजी शिंदे साहेब, राहुल सागर, संतोषजी पाटील, अशोकजी भाई, धनाजी पवार, तानाजी पवार, संतोषजी पाटील, सुनीलजी दर्गिया या संपूर्ण मित्र परिवाराचं कौतुक करेन. क्रिकेट आणि संदीप सुर्वे यांच्या एका शब्दावरती आज ही मंडळी 350 किलोमीटर लांब आलेत. यावेळेस पा हा पंप पूल करण्याचा प्रयत्न पा. अरे बाय गणेश सकाळी गणेशने चहा मधून बिस्किट खाला असेल, परंतु नशिबाची एखादी गोळी बिचारा खाऊन आला असताना डेड बॉल. एका नशीब मात्र खराब इथे म्हणावं लागेल. गणेश सुर्वे तुमचं सकाळी चहा मधून बिस्किट नाही तर नशीब थोडंसं खाला असताना तरी ती त्याचा फायदा जरूर झाला असता. अगदी वाटलं होतं गणेशच्या हातामध्ये कॅच येणार, 100% येणार. त्याच्या आडवं कोणतरी इथे आलंय आणि आता मात्र इथे पहा. ओ माय गॉड. आणि षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच मात्र चांगली पकडली होती, परंतु जज केला, जजमेंट कुठेतरी फसलं.
कारण की आयुष्य असो वा क्रिकेट स्वतःचा तोल सावरणं खूप महत्वाचं असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुम्ही तोल सावरला नाही तर तुम्ही अशा पद्धतीने कॅच घेऊन सुद्धा षटकारामध्ये जाऊ शकता. आयुष्यामध्ये जर तुम्ही स्वतःचा तोल सावरला नाही तर तुम्ही माणसामधून उठू शकता. आणि हेच आपल्याला पाहायला मिळालं. सूरज पवारला मिळालेली 2 जीवनदान आणि सामना केलाय फिनिश हॅट्रिक षट 12 धाबा अजून देखील 3 धाबांची गरज. संदीप सुर्वे संघ मालक यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. आम्हाला वाटलं तिथे देखील षटकार गेला काय असे आम्ही 3 षटकार काउंट केले परंतु तो डेड बॉल होता. 12 धाबा आले आता 3 धाबांची गरज आहे. कॅच जरूर पकडला परंतु बॉल तुम्ही घेऊन बाहेर आला. तीन धाबांची गरज. त्याचबरोबर दामणी गावचे माजी सरपंच आणि अगदी आता तुम्हाला देखील कॉल आलेला दिसतोय संदीप सुर्वेंचा. कारण की आज वार सुर्वेवाडीकडे फिरलंय आणि त्यामुळे प्रत्येकाला कॉल गेलाय. अरे भाई आपली टीम आहे ती चांगली कामगिरी करते आणि प्रत्येकाला आमंत्रित केले आज कोठरे प्रीमियर लीग. अगदी भराडी माता चषक ही स्पर्धा संपन्न झाली दामणी गावामध्ये यात्रेनिमित्त. आणि त्याचबरोबर अंतरा पाचुकते ताईकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज सूरजला या ठिकाणी दिलं जाईल. आणि संपूर्ण कॅश प्राइज जीपी आहे त्यामध्ये कॉमेंटेटर आणि स्कोरर याकडे कोणती कॅच जमा नाही ही देखील गोष्ट लक्षात घ्या. कारण की एक प्रसंग कुठे प्रीमियर लीगचा आम्ही गाडी पकडली आम्हाला कॉल आला की महाराज कॅश प्राइज कुठे. अरे आम्ही या वेस्पा डॉट बॉल आला. विक्रम सुतार नाना गोलंदाजीसाठी अगदी संघाला 3 धाबांची सदतीस झाल्यात. 2 धाबांची अजून देखील गरज आहे. दामणी गावची डॅशिंग माजी सरपंच मारुती अप्पा पुजारी यांचं शुभ आगमन आणि सामना इथे केलाय. अगदी दुर्वा फायटर आरवी इलेव्हनच्या डगआउट मध्ये जाणारा दमदार चौकार. सामना होतोय फिनिश. आणि अभिनंदन टीम निहार फायटर्स संदीप सुर्वे आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार त्याचबरोबर मारुती अप्पा पुजारी यांचा देखील सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आज कुठरे प्रीमियर लीगच्या माध्यमातून दामणी गावचे डॅशिंग माजी सरपंच ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर भराडी माता चषक ही स्पर्धा अगदी भरवण्यात आले होते. त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मारुती अप्पा पुजारी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर सूरज साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज रामचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून. सर सूरज ठरला या मॅचचा हिरो.